नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. माझाच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी एबीपी माझाच्या रणरागिणी जलरागिणी झाल्या आणि पाणी फाउंडेशनच्या साथीने दुष्काळाशी 2 हात करण्यासाठी पोहोचल्या साताऱ्यातल्या एका गावात. तिथं श्रमदान करून एबीपी माझाच्या महिला ब्रिगेडनं महिला दिन खऱ्या अर्थानं सार्थकी लावला. आपण पाहूयात कसा होता या जलरागिणींचा प्रवास. आज ऑफिसमध्ये वेगळीच लगबग दिसत होती. एबीपी माझाची महिला ब्रिगेड सज्ज होती एका वेगळ्याच मोहिमेवर जाण्यासाठी. गणपती बाप्पा हॅलो एव्हरीबडी. खरं तर 5 वर्षांपूर्वी एबीपी माझाची सगळी विमेन्स ब्रिगेड कळसुबाईला गेलेली, पण ते आम्ही आमची स्ट्रेंथ चेक करण्यासाठी गेलेलो की आमच्यात किती ताकद आहे, किती उत्साह आहे. 5 वर्षांनी पुन्हा एकदा आम्ही चाललोय, पण यावेळेला आम्ही जरा थोडंसं वेगळं आणि काहीतरी शाश्वत करण्यासाठी चाललेलो आहोत. तुम्हाला जरूर कळणार आहे की आम्ही कुठे जातोय आणि काय करतोय. राजीव सर आहेत. राजीव सरांकडून आम्ही सगळ्याजणी शुभेच्छा घेतोय, कारण सगळ्या पुरुषांना ऑफिसमध्ये ठेवून सगळ्या महिला बाहेर पडतात. चांगलं काम करा, भरपूर कष्ट करा आणि दाखवून द्या की तुम्ही जरी ह्या टी व्हीच्या दुनियेत असलात तरीसुद्धा तुम्ही सामाजिकदृष्ट्या भान सांभाळून काम करता आणि तुम्ही जे कराल त्याच्यातनं नक्कीच ते आणखीन अनेकींना त्याच्यातनं प्रेरणा मिळेल. तेव्हा तुम्हाला भरपूर शुभेच्छा. सो 3 cheers फॉर एबीपी माझा. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. जागतिक महिला दिवस स्पेशल करण्यासाठी आम्ही मुंबईहून निघालो. जायचं होतं साताऱ्याच्या जाखण गावी. रात्री 10 नंतर आमच्या 15 जणींची स्वारी जाखण गावात पोहोचली. खरं तर रात्री 10 म्हणजे गावात सामसूम होऊन झोपायची वेळ, पण इथे मात्र वेगळंच चित्र दिसलं. पाणी फाउंडेशनच्या जलमित्रांसोबत ग्रामस्थांनी केलेल्या स्वागतानं आमचा प्रवासाचा थकवा कुठच्या कुठे पळून गेला. आपल्याकडे एबीपी माझाची पण एक बॅच येऊन उद्या श्रमदान करणार आहे. यानंतर ओळख भेट झाली. एक फार मोठं भाग्यच समजावं लागेल. वॉर हिरो ते वॉटर हिरो असा प्रवास करणारे सुखदेव भोसलेही तिथे होते आणि त्यानंतर दुसरा सुखद धक्का आमची वाट बघत होता. एकजुटीनं पेटलं रान तुफान आलं, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं.
कुणा कळला तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई अपराध किती झाले पण आता शरण तुला आई परतीन आली जाण जागर झालं या जान जागर झालं एकजुटीन पेटल राहणे तुफान आलया हे काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया चिमुकल्यांचा हा लाईव्ह वन टेक परफॉर्मन्स थक्क करणारा होता. यानंतर सरपंचांनी गावाची माहिती सांगितली. एबीपी माझाची पण एक बॅच येऊन उद्या श्रमदान करणार आहे. जाखण गाव हे दुष्काळी गाव, मात्र डॉक्टर अविनाश पोळ यांच्या पुढाकाराने आपापसातलं वैर आणि हेवे दावे विसरून गावकरी एकत्र आले आणि गेल्या 5-6 वर्षात गावानं आपलं पाणी कमावलं. त्यामुळेच यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत ट्रेनिंग सेंटर म्हणून जाखणगावची निवड झाली आहे. इथे 5 बॅच ट्रेनिंग घेऊन गेल्यात. 6वी बॅच येण्याआधीच आम्ही आमचा नंबर लावला, कारण माझाच्या स्त्री शक्तीला दुष्काळाशी 2 हात करायचे होते. वातावरणातला ताण थोडा हलका करण्यासाठी पाणी फाउंडेशनचं गीतही धावून आलं. गाव हे आपलं आपण सारे मिळून सुंदर करायचं. गाव हे आपलं आपण सारे मिळून सुंदर करायचं. झालं गेलं ते विसरून सार गावाचा विकास करायचं. झालं गेलं ते विसरून सार गावाचा विकास करायचं. चला करूया श्रमदान, चला करूया श्रमदान, करू गावाचे नंदनवन, करू गावाचे नंदनवन. एकजुटीची नौका भारी सर्वांना तारून न्यायचं. एकजुटीची नौका भारी सर्वांना तारून न्यायचं. आणि झालं गेलं ते विसरून सार गावाचा विकास करायचं. झालं गेलं ते विसरून सार गावाचा विकास करायचं. आणि झालं गेलं ते विसरून सार गावाचा विकास करायचं. झालं गेलं ते विसरून सार गावाचा विकास करायचं. थँक्यू, धन्यवाद. त्यानंतर सुरू झाली ती दुसऱ्या दिवशीच्या मिशनची तयारी. गावातली 15 आणि एबीपी माझाकडून आलेली 15 असे आपण 30 लोक आहोत. तर उद्या सकाळी श्रमदानाला जाण्याआधी आपण 4 गटामध्ये विभागण्यात जाणार आहोत. आलं लक्षात? तर आपण 1, 2, 3, 4 असं म्हणायचं आहे. आपला नंबर लक्षात ठेवायचा आहे. 4 गट पडले जातील. 4 गटामध्ये स्पर्धा होणार आहे. 1 2 3 4 1 2 3 4. आम्हा 15 जणींना गावातल्या अजून 15 जणींची साथ मिळाली आणि आमच्या मिशनसाठी गोदावरी, नर्मदा, कृष्णा आणि वर्धा अशा 4 गटात आमची विभागणी झाली. ओके, हा शेपूट मागे आला. नक्की हा काय झाला? हत्ती.
या गटांमध्ये मोकळेपणा यावा यासाठी तिथल्या ट्रेनर्सनं काही इंटरेस्टिंग खेळांची सोयही केली होती. यांच्या बाजूच्याने इकडे तोल करायचा, हात वर करायचा, त्यांनी इकडे तोल करायचा, हात वर हात करायचे आणि हात अडका पेट हलवायच्या वरती. ओके, आलं लक्षात? हत्ती ताड हत्ती ताड हत्ती ताड हत्ती ताड हत्ती. तीन संधी होती, तीन संधीमध्ये कोणाची जागा घेतलेली नाहीये. आता गट सांगेल ती आनंदाची शिक्षा तुम्हाला करावी लागेल. या खेळामुळे आम्ही मुंबईच्या पोरी जाखणगावच्या मुलींमध्ये जास्तच मिसळून गेलो. जेवण उरकेपर्यंत रात्रीचे 12 वाजून गेले. मुक्कामाच्या ठिकाणी जायच्या आधी प्रत्येक टीमला आपापली जबाबदारी आणि उद्याच्या कामाचं स्वरूप समजावून देण्यासाठी आमची एक लेट नाईट मीटिंगही झाली. मग सगळ्यांनी एकमेकींचा निरोप घेतला. पहाटे 5:30 वाजता मिशनसाठी सज्ज राहायचं ठरवून. मिशनची स्वप्न डोळ्यात होती. झोप तशी लागलीच नाही. चहूबाजूला अंधार आणि आकाशात टपोरं चांदणं असतानाच आमच्या दिवसाची उत्साहात सुरुवात झाली. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आमची सगळी एबीपी माझाची टीम काल संध्याकाळी आम्ही मुंबईवरून साताऱ्यातला जाखणगावी आलोय. यामिनी, खरं तर काल गावाने इतकं सुंदर स्वागत केलं, त्यातूनच एक्स्ट्रा एनर्जी आय गेस आपल्या सगळ्यांना मिळाली आहे. आणि रात्रीचा इतका सुंदर स्टे होता. असे चांद सितारे आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही. तर खूप मोह झालाय खरं तर इथेच थांबण्याचा, पण पुढे जावंच लागणार आहे. हे कसं करायचंय काम सगळं वॉटर कपचं, यासाठी आपण खरं तर एक्सायटेड आहोत. आणि आपल्याला मुंबईत हे जे काही अनुभवता येत नाही, त्यामुळे मी खरं तर खूप एक्सायटेड आहे. काल रात्री 1 वाजता झोपून आमच्या चेहऱ्यावर, कोणाच्याच चेहऱ्यावर तुम्हाला शीण दिसत नसणार आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आजचा वुमन्स डे आमच्या सगळ्यांसाठी तर खूप खास आहे. आणि आज सकाळी अगदी 5:30 वाजता आम्ही सगळेजणी रेडी झालेलो आहोत आमचं मिशन सक्सेसफुल करण्यासाठी. सो गर्ल्स, सगळे तुम्ही रेडी आहात? आणि आता आम्ही आमच्या मिशनकडे आगेकूच करतोय. सो चला. ठरल्याप्रमाणे पहाटे 5:30ला आम्ही ट्रेनिंग सेंटरवर पोहोचलो. तर वाफाळलेला चहा आणि बिस्किटांसोबत पाणी फाउंडेशनची टीम आमच्या आधी तिथे पोहोचली होती.
ॲक्च्युली ऑफिसच्या टपरीवरती चहा पिण्याचा आमचा सगळ्यांचा ग्रुप आहे, पण हा जाखण गावातला चहा आहे. हो, आणि अजून एक स्पेशालिटी ही आहे की पेपरच्या ग्लासमध्ये पिऊन पिऊन फार कंटाळा आला आणि आज हे ग्लास फाडल्यावरती फारच बरं वाटतं जरा. ऍक्च्युली आमचं असं आहे की दररोज संध्याकाळी 5:30 वाजता चहा प्यायला आम्ही जातो. आज सकाळी पहाटे, पहाटे. त्यामुळे आज थोडंसं टायमिंग चुकल्यासारखं वाटतंय. आता आम्ही चाय पे चर्चा करून पुढचा प्लॅन ठरवणार आहे. सो ॲटलिस्ट चहाने एनर्जी वाढते. इथे इकडे भरपूर जणी येतात, असं दाद देतात काहीतरी, आपण इकडे जाऊयात. खूप छान वाटतंय एवढं सकाळी सकाळी सगळेजण एकत्र चहाच्या कट्ट्यावरती आहोत. ऍक्च्युली आम्ही सगळेजणी फार हलक्या फुलक्या वाटत असू, पण तरीही या चहाने आमच्यामध्ये जान आणली आहे. वा वा, बघूया पुढे काय काय सरप्राईजेस अजून दिवसभरासाठी. भल्या पहाटे 5:30 वाजता आम्ही सगळ्या जणी ट्रेनिंग सेंटरला येऊन पोहोचलो, पण आम्ही इतक्या पहाटे इथे येऊ की नाही याची खात्री होती का असं आम्ही सुखदेव भोसले म्हणजेच तात्यांना विचारलं. नाही, विश्वास होता मला. नाही, तुम्ही खरं सांगा, तुम्हाला विश्वास होता का? विश्वास का होता? फीडबॅकची ज्या वेळेला आम्ही मिटिंगसाठी बसलो तर आमचं प्लॅन हे होतं की हे सगळी गेल्यानंतर आपण मिटिंग घ्यायचं, प्लॅन घ्यायचं आणि मग निघायचं. पण आम्ही आत बसलो तर तुम्ही सगळीच आला, म्हणजे आम्हाला एक कळलं की यांच्यामध्ये उत्साह भरपूर आहे आणि आपल्याला रिस्पॉन्स चांगला भेटला. प्रवासात जरी तुम्ही लेट झाला, वेळ झाला, तर या ठिकाणी आल्यानंतर तुमचा उत्साह वाढलेला दिसल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की तुम्ही 5ला म्हणलं तरी तयारी तुमची असणार. माती अडवण्यासाठी, पाणी जिरवण्यासाठी श्रमदान तर करायचंच होतं, पण त्याला तंत्राची जोड आवश्यक होती. यातले बारकावे सुखदेव भोसले म्हणजेच तात्यांनी आम्हाला समजावून सांगितले. सर्वांचं आज सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये स्वागत आहे आणि आपण परिचय करून घेतोय हायड्रोमार्करचा. हे हायड्रोमार्कर नावाचं उपकरण कशासाठी उपयोगाला येत असेल तुम्हाला वाटतं? पाण्याची लेवल चेक करण्यासाठी. येस, आपण गौंडी पाहिलेलं आहे घरही बांधताना, तर ते ट्यूब लेवल वापरतात, त्याला आपण पानसळ म्हणतो आणि याला हायड्रोमार्कर म्हणतात आणि मराठीमध्ये याचं नाव जलयंत्र. अच्छा, हे जे 2 पट्टे आहेत याला आपण स्टाप 1 स्टाप 2 असं म्हणतो. ज्यावेळेला आपण उतार काढतो मराठीमध्ये याला जलस्तंभ म्हणतो आपण. हे आपण कॉक याच्या पाण्यामध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय लक्ष ठेवायचं, कुठं पाईप वाकडी जर असेल, चेपलेली असेल, हे पाणी यायला सुरुवात झाली बघा. स्टाफ ज्या वेळेला आहे तो सरळच धरलेला पाहिजे. जर स्टाफ असा असेल तर रिडिंग चुकीचं आहे, असा असेल, असा असेल, असा असेल तर चुकीचं आहे. ताप वाढला, पाणी तापलं की त्याच्यामध्ये बाष्पीभवन सुरू झाले की फुगे बनतात पुन्हा, तर रिडिंग चुकीचं येते. जर लेवल 1 येत नसेल तर समजायचं त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आलेला आहे, तर त्यावेळेला ते पाणी बदलायला पाहिजे आपल्याला. यानंतर आमची स्वारी निघाली ती थेट शिवार फेरीला. आम्हाला वाटलं शिवार फेरी म्हणजे आता गहू ज्वारीची हिरवीगार शेतं किंवा ऊसाच्या मळ्यात जायला मिळणार, त्यामुळे आम्ही सगळ्या जाम एक्साइटेड. पण प्रत्यक्षात आम्ही आलो ते गावाबाहेरच्या डोंगरावर. पण आम्ही कित्येक दिवसांनी शुद्ध हवेत मोकळा श्वास घेत होतो. आणि याच वातावरणाला साजेल अशी प्रार्थनाही आम्ही केली. हात जोडायचे आहेत. दीर्घ श्वास घ्या, हळूवार श्वास सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या. चराचराच्या सर्व शक्तीनो, चराचराच्या सर्व शक्तीनो, ही आमुची प्रार्थना, ही आमुची प्रार्थना. करा आम्हाला निर्भय निर्मल, करा आम्हाला निर्भय निर्मल. उजळू द्या जीवना, उजळू द्या जीवना. रक्षण करणे या सृष्टीचे,
द्या आम्हा प्रेरणा. प्रार्थना संपेपर्यंत आकाशात रंगांची उधळण करत सूर्य वर आला होता. या शिवार फेरीमुळे आयुष्यातला सर्वात सुंदर सूर्योदय आम्हाला अनुभवायला मिळाला. पण ज्याच्यासाठी निघालो होतो तो सूर्य आलेला आहे अगदी वरती आणि खूप छान वाटतंय, खूप फ्रेश वाटतंय. रोज काही हा पाहायला मिळत नाही. राखी, कसं वाटतंय? खरंच म्हणजे एरवी सकाळची सुरुवात व्हॉट्सॲपने होते. ग्रुपवर काय मेसेजेस आहेत, कामाचे काय मेसेजेस आहे, फ्रेंड्सचे आणि गुड मॉर्निंगचे सूर्याचे असे फोटोज येतात. आज प्रत्यक्षात बघायला मिळते. ही सकाळ खरंच खूप वेगळी आहे. हा सूर्यच मी म्हणजे अजून मला असं डोळे दिपवणार आहे असं कधी पाहिला नाही आहे. म्हणजे सकाळची शिफ्ट असली की अगदी सूर्य उगवायच्या आधीच आम्ही ऑफिसमध्ये पोहोचलेलो असतो. आज तो प्रत्यक्षात असा उगवताना बघायला मिळतोय खूप दिवसानंतर. मुंबईमधला सूर्य म्हटला की फक्त आणि फक्त घामाच्या धारा, म्हणजे त्याचं दाहक रूप फक्त बघतोय. आज इथे असं संजीवक रूप त्याचं बघायला मिळालंय. शांत पण सूर्य असू शकतो ह्या गोष्टीवरती गेले काही दिवसात विश्वासच बसत नव्हता. नाही, हा सूर्य थोड्या वेळाने घामटा काढणार आहे आपला. पण म्हणजे तिकडे इतका छान सूर्य आहे, मागे पवनचक्क्या आहेत, वारा सुटलाय. मला एखाद्या म्हणजे बॉलिवूडच्या गाण्यावरती परफॉर्म करावं असं वाटतंय. ऍक्च्युली सूर्य वगैरे तर नक्कीच आहे, सगळे आम्ही एन्जॉय करतो, पण त्यासोबत वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज देखील आम्हाला इथे ऐकायला मिळतात. ते जनरली आम्ही खूप मिस करत असतो. असं इतकं रिफ्रेशिंग कधीच वाटलं नाही. लहानपणी चित्रात असायचं डोंगर आणि त्याच्यानंतर तो सूर्य, असं कुठेतरी प्रत्यक्षात बघायला मिळतं. सूर्य उगवायच्या आधी त्याच्या ज्या काही छटा आहेत त्या किती शेड्स सुंदर असू शकतात त्या आज बघायला मिळालेल्या आहेत खूप दिवसांनी. 50 शेड्स ऑफ सन स्वरदाने खूप परफेक्ट सांगितलंय. पण आता खरंच खूप प्रसन्न वाटतंय. गावचं खूप देखणं रूप पाहायला मिळालंय. पण आता तो डोक्यावर येण्याच्या आत आपण श्रमदानाला जाऊया. दुष्काळावर मात करूया फुलवू शिवार सारा. दुष्काळावर मात करूया फुलवू शिवार सारा. संकटाचे या ठोकर देऊ स्त्री शक्तीचा नारा. स्त्री शक्तीचा नारा. या किरणांसोबतच आम्ही चार्जड अप झालो आणि निघालो श्रमदानाच्या ठिकाणी. त्या आधीच्या टप्प्यावर एक अफलातून खेळ आमची वाट बघत होता. आजोबा, मुलगा आणि नातू अशा 3 पिढ्यांमध्ये आम्ही विभागलो आणि सुरू झाला धमाल स्ट्रॉ गेम. आपल्याच गटानं जास्त पाणी मिळवावं यासाठी हा सगळा आटापिटा सुरू होता. काय होतंय हे कळत होतं, पण पाणी ओढायच्या नादात विचार करायला वेळच नव्हता. सांगा, अरे असं पाणी आपण घेतो का? ही जे पाणी आहे हे आपल्याला डोळ्याने दिसत आहे, पण जमिनीखाली आहे ते पाणी दिसतंय का? नाही. ओके, मला सांगा, आपण बँकेत पैसे ठेवतो, त्यानंतर ATM वापरतो. ATM जेव्हा पैसे काढतो तेव्हा आपल्याला काय कळतं? समजा पैसे नसेल तर काय म्हणतात? बॅलेन्स ते आपल्याला कळू शकतं, पण जमिनीखाली असं काही कळणार का? कळतंय सगळ्या लोकांना, पण तरी पण ओळख नाही. पण हे योग्य आहे का? खरंच कुणीतरी पाणी साठवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते आणि याचे परिणाम इतके भीषण आहेत. ही बाब तुम्हाला आतून हलवून टाकते आणि अगदी अस्वस्थ करते. पाणी कमावण्याच्या कामात आपण आपला वाटा उचलायचा ही खूणगाठ मनाशी बांधून आम्ही श्रमदानाच्या ठिकाणी पोहोचलो. त्याच्यानंतर ग्रेडेड बांध किंवा कंपार्टमेंट बंडी हे उपचार करू शकतो, CCT करू शकतो. तिथे सकाळी ट्रेनिंग दिलं होतं त्याप्रमाणे हायड्रो मार्करने जमिनीचा उतार काढायचं काम सुरू झालं. आपण प्रत्येक गावाला युजर नेम आणि पासवर्ड दिले जाणार.
आकडेमोड झाली, अगदी टॅबचा वापरही करून झाला. या जमिनीत पाणी साठवण्यासाठी CCT म्हणजे सलग समतल चर खोदायचं निश्चित झालं. ते चर कसे खोदायचे, लांबी, रुंदी, खोली अशी सगळी गणितं सोडवत फायनली श्रमदानाच्या जागेची आखणी झाली. इंग्लिशचं ए सारखं दिसतंय, एफ. आता बघायचं आपण काय होतं ते. त्या बिंदीवरती जाते का बघूया आपण. ठीक आहे, कंटूर रेषा आपण आखतोय. फक्त आपण एक बघतोय हे बरोबर आहे त्याचं. ह्या ए फ्रेमनं कंटिन्यू करून तिथं आपण हे करणार आहे. या इकडे या. एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागले होते. इतक्यात खमंग उपम्याचा वास आमच्या नाकात शिरला आणि तिथंच बसकड मारत आम्ही उपम्यावर ताव मारला. यावेळी पाणी फाउंडेशनच्या कामातली एक भारी प्रथाही आम्हाला कळाली. पाणी फाउंडेशनची एक प्रथा आहे, ज्या गावात जिथे श्रमदान सुरू असतं आणि श्रमदानाच्या दरम्यान जे कपल असतं तिथे ते उखाण्यात नाव घेतं. तर आता आपल्या त्यांच्याचपैकी एक कपल आहे, त्या जयश्रीताई आता नाव घेणार आहेत. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी मिलिंदरावांचे नाव घेते पाणी फाउंडेशन श्रमदाना दिवशी. आता त्यांचे मिस्टर नाव घेणार आहेत, आपण बघूया. 1 bottle 2 glass. Jay is first class. सो फायनली ती वेळ आली. मैदान सज्ज होतं, उत्साहही होता आणि आमच्या गोदावरी, नर्मदा, कृष्णा आणि वर्धा या टीम्सही सज्ज होत्या. हाती टिकाव, फावडी, घमेली आली. आम्ही सगळ्या अतिउत्साही लगेचच या साहित्यावर तुटून पडलो. आता 4 गटातले आम्ही 2 गटात विभागले गेलो. गोदावरी आणि कृष्णा एका गटात तर नर्मदा आणि वर्धा एका गटात. दोघांनी मिळून एक चर खोदायचा होता आणि तोही फक्त अर्ध्या तासात. आणि आता फायनली आमच्या पूर्ण ट्रिपचं जे मिशन होतं श्रमदान, त्याच्यासाठी आम्ही इथे आलो आणि त्याच्याकरता आमचे 4 गट पाडण्यात आले. त्यातील गोदावरी आणि नर्मदा इथे खणणार आहेत. तर कसं असणार आहे आपल्याला नम्रता सांगते. सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे आमचा इथे खऱ्या अर्थाने कस लागणार आहे, कारण आम्ही सगळ्या शहरातनं आलेलो आहोत आणि हे टिकाव आणि फावडी पहिल्यांदाच आम्ही हातात धरतोय आणि शेतात सुद्धा पहिल्यांदा काम करणार आहे. त्यामुळे कसं होईल हे माहिती नाही. इथे आम्हाला थोडक्यात इथे चर खणायचे, ज्याची खोली असणार आहे 1 फूट आणि ज्याची लांबी साधारणपणे 6 ते 10 फुटाच्या आसपास आहे. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात 8 मीटर त्याची लांबी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात आम्हाला गुणवत्तेला पॉइंट्स आहेत. त्याच्यामुळे आम्हाला इथे एखादा सरावलेला शेतकरी जितक्या सुंदर पद्धतीने त्याच्या शेताची मशागत करू शकतो किंवा त्याच्या शेतामध्ये बांधू शकतो, तितक्या सुंदर पद्धतीने करणं हे आमच्यासाठी खरं आव्हान असणार आहे. नक्कीच. शिट्टी वाजायचा अवकाश आम्ही पहिली कुदळ मारली. अगदी शेवटची वाव आहे, ते 5-1 मिनिटं राहिली असतील हा सगळा टास्क संपायला. आपण अनुजाला विचारूया. अनुजा, खूप मेहनतीचं काम होतं पण खूप जास्त मजा आली. सर्वांनी मिळून केल्यामुळं एकत्र अजिबात म्हणजे असा कंटाळा आला नाही आणि व्यवस्थित झालं काम. 1 तास लागणार, त्याच्यात अर्ध्या तासातच काम झालं. महत्वाचं आम्ही साड्या घालून काम करावं असं बहुतेक तुमच्या सगळ्यांची इच्छा होती. तशी इच्छा होतीच आमच्याकडे. एकसारखं आपण साड्या घालून एकजुटीनं एकत्र करून आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं होतं. तुम्ही आणि आम्ही असं वेगळं वाटावं असं मला वाटत नव्हतं. सगळेजण आपण एक आहोत असं म्हणून आम्हालाच काम करायचं होतं. त्या पद्धतीनं तुम्ही दाखवून दिलं तसं की शहरात आलाय तरी गावाकडे येऊन आमच्या बरोबरीने तुम्ही काम करू शकता. वा वा वा, थँक्यू.
हा जो आहे हे आम्ही खणलंय हे सगळ्यांनी. आणि जसं की आता या ठिकाणी काकांनी सांगितलं, थांबा आपण त्यांनाच विचारत, त्यांना जमिनीचा पोत माहिती आहे. काका, इकडची जमीन कशी होती आणि इकडची? इकडे मुरुम आहे. मुरुम आहे इथं जास्त आहे मुरुम. मुरुमाचं प्रमाण जास्त आहे. पण नाही, माती बघितल्यानंतर कळतंय कुणीकडे जास्त आहे ते. अर्ध्या तासात घामाघूम, धावपळ, आरडाओरडा आणि मातीत अक्षरशः लोळून झाल्यावर वेळ आली निकालाची. किसमे कितना है दम हे बघण्याची. लिटर मध्ये काढलं तर 727 लिटर पाणी साठणे इतका आपण साठा केलेला आहे. खरं तर दोन्ही गटांनी मिळून तब्बल 1250 लिटर पाणी साठेल एवढे चर खोदले. याचं गणित सोप्या भाषेत तात्यांनीच आम्हाला समजून सांगितलं. ऍक्च्युली आपण हे काम किती वेळेत केले? अर्ध्या तासात, फक्त अर्ध्या तासात. आणि अर्धा तास आपण असा वाया घालवतो की त्याची किंमत काहीच नसते. मोबाईलवर बसलो तरी किती तास गेलीत कळत नाही, किंवा एखाद्या बरोबर गप्पा मारायला लागलो तर किती वेळ गप्पा मारतो हे कळत नाही. म्हणजे त्या वेळेची किंमत आपल्याला नसते. पण जर आपण एक फक्त अर्धा तास जर काम केलं तर काय रिझल्ट येऊ शकतो? आता दोन्ही गटांनी ज्या वेळेला काम केलेलं आहे तर आपण अर्ध्या तासामध्ये किती पाणी साठा केलेला आहे? 1262 लिटर. 1262 लिटर एवढं पाणी आपण अर्ध्या तासामध्ये इथं केलेलं आहे. आणि हे 1262 लिटर पाणी फक्त एका पावसाचं साठणार आहे. याच्यामध्ये पाऊस किती दिवस असतोय? 4 महिने. 4 महिन्यातून समजा 20च दिवस पाऊस पडला, म्हणजे पाऊस पडला पुन्हा 15 दिवस पडलाच नाही, पुन्हा पाऊस पडला पुन्हा 8 दिवस पडलाच नाही, असे 20च पाऊस धरले तर याला 1262 गुणिले 20 करून बघा बरोबर. 25,240 लिटर. 25,240 लिटर म्हणजे एक टँकर जर आपण 10,000 लिटरचा घ्यायचा म्हटलं तर 5,000 रुपये लागतात. 5,000 रुपये लागतात एक टँकर घ्यायला. आपण 25 म्हणजे जवळजवळ 2.5 टँकर म्हणजे 12,500चं काम आपण किती वेळेत केलंय? अर्ध्या तासात. आणि हे झाली एक आकड्यातली किंमत. पण पाण्याची किंमत आपण करू शकत नाही, कारण ज्याला तहान लागली त्यालाच कळतं पाण्याची किंमत काय आहे. आपण 2 कामं करतोय. एक, याच्यामध्ये पाणी मुरवतोय आणि आपल्यासाठी पाणी मिळवतोय. दुसरं काम, याच्यामधून जे पृथ्वीचं तापमान वाढतंय ते तापमान आपण कमी करतोय. की आठवड्याचे तास किती आहेत? 168. 168 पैकी फक्त 2 तास पाहिजेत आपल्याला. आठवड्यातले फक्त 2 तास जर आपण दिले तर गावासाठी आणि पर्यायाने ते आपल्यासाठीच आहेत. जर माझं गाव 45 दिवसामध्ये चेंज होऊ शकतं तर असं कुठलंही गाव नाही जे 10 वर्ष पूर्ण टँकरवरती असणारं गाव 45 दिवसानंतर टँकर मुक्त झालं. आणि जिल्ह्यातलं पहिलं गाव आहे ते वेळू जे टँकर मुक्त झालेलं आहे. आता जिंकलं कोण बघा? वर्धा आणि नर्मदा यांचा, कृष्णा आणि गोदावरी यांचा पाणीसाठा आहे 535 लिटर. आणि नर्मदा आणि वर्धा यांचा पाणीसाठा आहे 727 लिटर. तर या सगळ्यामध्ये नर्मदा आणि वर्धा जवळपास 750 लिटर पाणी त्यांनी एका पावसामध्ये सेव्ह केलेलं आहे. आणि आमचा जो गट होता गोदावरी आणि कृष्णा, आम्ही जवळपास 550 लिटरचं पाणी, एकूण जवळपास 1200 पेक्षा जास्त लिटरच्या पाण्याची या ठिकाणी सोय झालेली आहे. रिझल्ट असा आहे की वर्धा आणि नर्मदा यांचा ग्रुप जिंकलेला आहे, कारण त्यांनी जास्त पाणी सेव्ह केलेलं आहे. मात्र यामध्ये हरली आहे एकच गोष्ट, दुष्काळ हरलेला आहे. आणि त्यासाठी एबीपी माझा आणि जाखणगावला 3 चीयर्स फॉर एबीपी माझा आणि जाखणगाव. हिप 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 हिप. निकाल लागेपर्यंत अगदी लहान मुलींसारख्या आम्ही भांडलो आणि फायनली विजेते ठरले नर्मदा आणि वर्धा ग्रुप. त्याकरताच आपण अभिनंदन करायचं. 1 2 3.
काहीतरी शाश्वत केल्याचा आमचा चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नव्हता आणि आम्ही तसा प्रयत्नही केला नाही. ओके, आमच्या इकडे आम्हाला ग्रुप लीडर सापडल्या, सीमा शिंदे, आणि त्यांनी आम्हाला या दुष्काळावर मात करण्यासाठी एक नवी घोषणा शिकवलेली. आपण त्यांच्याकडनं ती घोषणा शिकूया. अन्न गुडगुडे नाळ गुडगुडे डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट. अन्न गुडगुडे नाळ गुडगुडे डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट. अन्न गुडगुडे नाळ गुडगुडे डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट. आणि याचा अर्थ पण सांगा. याचा अर्थ असा आहे की अन्न आणि पाणी यापासून जो हा दुष्काळ पडलेला आहे त्याला आम्ही सगळे जण मिळून त्याचा धिक्कार करतो. त्याला आम्ही गोळ्या देतोय. डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट. बिसलेरीचं पाणी पिणं खूप सोपं असतं, पण ते पाणी मिळवण्यासाठी काय काय करायला लागतं ते आज आम्हाला सगळ्यांना कळलं. आणि आय एम शुअर की आपण सगळेजण या गोष्टीची खूप किंमत ठेवू आयुष्यभर. खरं तर खूप दिवसांनंतर एक ग्लास पाणी पिण्याची जी तहान लागली होती ते काम करताना, थांबलो होतो काम पूर्ण होईपर्यंत. आज खूप दिवसानंतर तहान लागली आणि त्यानंतर 2 ग्लास पाणी प्यायलं. त्यामुळे या पाण्याची किंमत आता आयुष्यभर राहणार आहे. हे इथे आल्यानंतर आम्हाला जेव्हा कळलं की आमच्याकडनं काहीशे लिटर पाणी त्याच्यात साचणार आहे, तेव्हा स्वतःचाच मे बी सगळ्या जणींना अभिमान वाटला असेल, थोडंसं प्राऊड फील झालं असेल की आपणही काहीतरी केलंय सामाजिक कार्य त्याच्याबद्दल. आम्ही कुठल्याही फील्ड मध्ये गेलो तरी आम्ही जे अशक्य आहे ते शक्य करू शकतो. मी आता गाडीतून पण येत होतो तेव्हा काही महिला म्हणाल्या की पहिले इकडच्या गावातल्या महिला फक्त चूल आणि मूल पुरता लिमिटेड होत्या, पण आता हे दिसून आलंय की या प्रोजेक्ट्समुळे ग्रामीण भागात सुद्धा महिला पुरुषांच्या बरोबरीने सगळी कामं करतायत. अतिशय उत्कृष्टपणे त्याने आम्हाला तिकडे खड्डा खणण्यात मदत केली. 60% महिला या शेतीमध्ये राबतात. आम्ही पण काम करून दाखवून दिले की कष्टाची कामं करायला आम्ही पण मागे नाही पडणार. आणि म्हणजे अक्षरापेक्षा पण छोट्या छोट्या मुली आपल्यासोबत आज काम करत होत्या. त्यांनी रादर आम्हाला कुदळ आणि फावडं कसं चालवायचं हे पहिल्यांदा शिकवलं आणि त्यानंतर आम्ही पुढे सुरू. वर्षाचे 12ही महिने आपण श्रम करत असतो, ऑफिसमध्येही करतो, पण त्याचे पैसे मंथली आपल्याला मिळतात. आज खऱ्या अर्थाने आम्ही श्रमदान केलंय, त्यामुळे ते वेगळं सॅटिस्फॅक्शन आम्हा सगळ्यांना. त्याच्यामधून तुम्हाला पाणी साचणार आहे पावसाळ्यात, तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसणार आणि त्याचाच आनंद आजच्या महिला दिनी फार जास्त आहे. अशी कुठली तरी शक्ती आहे की ती आपल्यामध्ये आहे, ती माहिती नव्हती. आणि 2500 लिटर पाणी आज आपण या गावाला देऊन जातोय, खरंच खूप मोठं समाधान आहे. खरी पाण्याची किंमत कळली आहे, तर तसंच आपल्याला चव सुद्धा पाणी काय म्हणजे गोड लागलं, खऱ्या अर्थाने गोड लागलेलं आहे पाणी. खूप दिवस जिमला जाणं झालं नव्हतं, एक्सरसाइज काही झाली नव्हती. आय एम सो मच शुअर की म्हणजे आज सगळ्या महिन्यांची, वर्षाची, पुढच्या काही वर्षांची सगळी कसर भरून निघालेली आहे. म्हणजे ज्या महिला होत्या तिथे काम करण्यात त्या सुद्धा म्हणाल्या आम्हाला, तेव्हा आम्हाला कुठे म्हणजे भीती जी होती मनात की आपण करू शकतो की नाही त्यांच्या बरोबरीने, तर ती सुद्धा खूप कमी झाली आहे. म्हणजे ती कुदळ हातात घेतल्याच्या नंतर आधी आपलं वजन आणि या कुदळीचं वजन हे ऑलमोस्ट मॅच होतं ह्याची जाणीव आम्हाला सगळ्यांना झालेली. आमच्याकडे बघून कुदळ आणि फावड्यांच्या आधी त्यांनी मेडिकल बॉक्स आणून ठेवलेला. पण त्याची गरज नाही पडली हा, म्हणजे हे मेन्शन करावं लागेल. या सगळ्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे कसे कमवायचे हे म्हणजे शिक्षण वगैरे घेऊन नोकरीला लागून आपण सगळ्याजणी शिकलो, ते आपण कमवतोय. पण पाणी कसं कमवायचं हे खऱ्या अर्थानं जाखणगावला आल्याच्या नंतर आम्हाला कळलं, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून. सो जाखणगाव आणि पाणी फाउंडेशन दोघांसाठी थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. माती अडवा, पाणी जिरवा. आम्ही ट्रेनिंग सेंटरला परतलो. तिथे पाणी फाउंडेशनच्या वतीने आम्हा सर्वांना सर्टिफिकेट देण्यात आलं. पण खरं सर्टिफिकेट डॉक्टर पोळ आणि ग्रामस्थांच्या प्रतिक्रियेतच दडलेलं होतं. जेव्हा मला हे समजलं आपल्या राजूजींच्याकडनं की आपले महिला सगळ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला मुली जाखणगावमध्ये येऊन श्रमदान करणार आहेत, तर मला तसं आश्चर्य वाटलं नव्हतं. कारण ह्या ट्रेनिंगमध्ये आमच्या लक्षात आलं आहे की स्त्री पुरुष वेगळा नाही आहे, प्रत्येकात ती शक्ती आहे आणि प्रत्येकजण माणूस काम करू शकतो. तर त्यांनी मला म्हटले की खूप काम करून घ्या, अशा दमल्या पाहिजेत चांगल्या. मी म्हटलं खूप त्रास देतात का तुम्हाला तिथे?
म्हणजे विनोदाचा भाग होता. पण खरंच तुम्ही म्हणजे शहरातली माणसं असं करू शकतील का? हां, हा एक प्रश्न असतो. त्या प्रश्नावर तुम्ही सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे. करू शकतो, कोणीही करू शकतो. तो शहरातला किंवा खेड्यातला हा फरक नाही. ज्याच्या हातात टिकावाला इच्छाशक्ती आलेली आहे तो माणूस हे सगळं काम करू शकतो. मला वाटतं की ह्या निमित्तानं शहरातल्या अनेक लोकांना हा संदेश जाणार आहे की शहरात आपण बसलेलो असतो, शहरातनं उठूया आणि आपला वेळ कुठं तर पिकनिकला तर आपण घालवतोच, पण अशा पद्धतीचा एक वेगळं गावामध्ये जर जाऊ काम केलं तर गावाचा सुद्धा आत्मविश्वास वाढेल आणि गावाला सुद्धा एक हातभार लागेल. आपल्यामुळं ही इतरांना सुद्धा प्रेरणा मिळेल की चला खेड्याकडे जाऊया आणि महात्मा गांधींचा संदेश हा पुन्हा आपण सत्यात उतरवू जाऊ. आम्ही खूप थोडं काम केलं, त्या सर्वांनी मिळून खूप काम केलं. आम्हाला वाटलं मुंबईच्या मुली म्हणल्या गावाकडची कामं कशी करणार, पण आता आज खरं कळलं की त्या पण काय हे नाही आहेत मुली. त्यांनी पण छान काम केलं, आमच्यापेक्षा जास्त त्यांनी काम केलं. उलट मला काल वाटलं नव्हतं इतकं म्हणजे एकरूप होऊन काम करतील. खरं त्यांनी सर्वांना, आमच्या गावाकडच्या मुलींना वगैरे आम्हाला म्हणजे आमच्याच समोरच होऊन काम केलं. स्त्री शक्ती ही खूप मोठी असते, हे सगळं त्यांनी पण आज दाखवून दिलं. नाजूक केलं नाही, म्हणजे काम केलं. गावाकडच्या जसं मुली काम करतात तसं काम केलं त्यांनी. खरंच नव्हतं वाटलं अजिबात. म्हणजे असं वाटलं हे काय नुसतं येणार टाइमपास करून जाणार, पण मस्त काम केलं, खूप छान केलं, भारी वाटलं एकदम. त्या आल्या म्हणून आम्हाला पण खूप मजा आली, खूप छान वाटलं की त्या कोणाच्यात पण मिसळून जात आहेत लगेच. की त्यांचं असं नाही की मी बाबा एबीपी माझ्याचे की बाबा आपण काय ॲटिट्यूडबाज म्हणजे असं टाईप असतं ना, तसं त्या अजिबात नाहीत. कोणाच्यात पण लगेच मिक्स होऊन जात आहेत. असं वाटलं मला आता त्या उद्या आमच्यात मिसळतील का, आमच्याबरोबर काम करतील का, आमच्याबरोबर बोलतील का, पण काय नाही. एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काम केलं. त्या बोलल्या आमच्याशी, आम्हाला जाणवलं पण नाही की आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय. एकदम छान वाटलं. त्या आल्यामुळं अजून आमचा कॉन्फिडन्स आणखी वाढला की त्या शहरातून आलेल्या मुली आमच्या बरोबरीने इतकं काम करू शकतात म्हटल्यावर आम्ही गावाकडच्या महिलांनी अजून जास्त काम केलं पाहिजे, अजून जास्त जोमानं कामाला लागलं पाहिजे. तर एबीपी माझाची टीम जर या जाखणगावात एक दिवस जरी श्रमदान आलं तरी आम्ही कप जिंकू शकतो, एवढा आत्मविश्वास वाढला. एक अविस्मरणीय आनंद मी म्हणू शकतो की हा माझ्यासाठी माझ्या पूर्ण जीवनातला एक वेगळा अनुभव. आम्ही आजपर्यंत कधीही पदर घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडलो नाही, पण आज तुमच्यामुळे आम्ही इतका एन्जॉय केला. डान्स करून गाणं म्हटलं तुमच्याबरोबर, हे खरोखर आम्हाला एक म्हणजे आमच्या स्मरणात राहण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे इतकी मजा कधीच केली नव्हती, पण तुमच्यामुळे आम्हाला हा चान्स मिळाला, त्याबद्दल तुमच्या खरोखर मी धन्यवाद मानते. खरं तर वेळ आली होती जाखणगावला निरोप देण्याची, पण ज्या जाखणगावनं आम्हाला पाणी कसं कमवायचं हे शिकवलं, त्या जाखणगावची एक अनोखी प्रथा आम्हाला अगदी निघता कळली. या गावाची अशी प्रथा आहे की वेगवेगळे तीर्थक्षेत्र देवाच्या नावानं बनले गेले, पण जलसंधारणाचं तीर्थक्षेत्र म्हणून जाखणगाव बनलं गेलं. आणि ह्या गावाला ज्या वेळेला ह्या जिल्ह्याचे शिवसाहेब जी श्रीकांत साहेब होते, त्यांनी ज्या वेळेला गावाला भेट दिली त्यावेळेला त्यांनी एक सूचना आम्हाला केली की इथून पुढं जलसंधारणाचं काम पाहायला तुमच्याकडे भरपूर लोक येणार आहेत, तुम्ही गावाकडून 1 रुपया घ्या आणि ते योग्य असा कारणी लावा की त्या पैशाचा सगळ्यांना आशीर्वाद मिळावेत. आणि मग हे पैसे आम्ही एकत्र जमा करतो आणि आमच्या गावातले गावाच्या परिसरातली मुलं इथं शिक्षणाला येतात, तर त्याला आर्थिकदृष्ट्या जर जो कमजोर असेल तर हा पैसा त्याच्या शिक्षणासाठी पूर्ण खर्च केला जातो. ही एक वेगळी आनंदाची बाब. या 36 तासातला अनुभव आम्हाला आयुष्यभर पुरणार होता. जाखणगावानं आम्हाला जलरागिणी बनवलं होतं. अफलातून, चाबूक, जबरदस्त, कडक, खतरा, जाळधूर संघटन, सम्राट, भन्नाट अनुभव, चिकाट, अविस्मरणीय, निवांत, सॉलिड, जबरी, एकच नंबर, खूप छान. मिशन पूर्तीचं समाधान मनात साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
तेव्हा दुष्काळाशी 2 हात करण्यासाठी जलसंधारणाची कामं किती महत्वाची आहेत हे समजावण्यासाठी एबीपी माझाच्या महिला ब्रिगेडचा हा खारीचा वाटा. या खास कार्यक्रमानंतर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा एबीपी माझा.